आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। पूर्ण बायबल पान नंबर 134 योहानाचा शुभवर्तमान अध्याय 6 वचन 25 पासून 27 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी, येथे कधी आला? येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करिता। नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एकदा बरेच लोक प्रभू येशूला शोधत शोधत तो ज्या ठिकाणी आहे तेथपर्यंत पोहोचले आणि तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी येशूला प्रश्न विचारला, गुरुजी, आपण येथे कधी आलात? आणि त्यावर येशू त्यांना असं उत्तर देत आहे, मी तुम्हाला खचित खचित सांगतो की तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नाही, म्हणून माझा शोध करिता असे नाही, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करिता। नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं अन्न देईल, त्यासाठी श्रम करा। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे घडायच्या एक दिवस अगोदर प्रभू येशूने मोठं चिन्ह केलं होतं। 5 भाकरी आणि 2 मासे याद्वारे 5000हून अधिक लोकांना त्याने जेवण घातलं होतं। मोठा लोकसमुदाय येशूच्या समोर होता आणि येशूने आपल्या शिष्यांना अगोदर असं सांगितलं की या लोकांना जेवण द्या। तेव्हा शिष्य गोंधळात पडले, एवढ्या लोकांना, हजारो लोकांना जेवण आम्ही कुठून देणार? आणि म्हणून शिष्याने येशूला सांगितलं की हे शक्य नाहीये, एवढ्या हजारो लोकांना जेवण कोण देईल? आणि तेव्हा येशूने विचारलं की तुमच्याकडे काही खायला आहे का? तेव्हा कुणीतरी सांगितलं की इथे एक मुलगा आहे ज्याच्याकडे 2 मासे आणि 5 भाकरी आहेत। येशूने ते हातात घेतले, स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि नंतर त्या 5 भाकरी आणि 2 मासे शिष्यांच्या हातात दिले आणि त्यांना असं सांगितलं की वाटायला सुरुवात करा।
जेव्हा येशूने या 5 भाकरी आणि 2 मासे शिष्यांच्या हातात परत दिले, तेव्हा त्या साध्या भाकरी आणि साधे मासे नव्हते, तर आशीर्वादाने परिपूर्ण अशा भाकरी आणि असे मासे होते. हालेलुया. आणि म्हणून येशूच्या हातातून जेव्हा शिष्यांनी घेतले आणि भाकरी मोडून वाटायला सुरुवात केली, तेव्हा भाकरी संपल्या नाहीत, मासे संपले नाहीत. तिथे जो जमाव होता त्याबद्दल असं लिहिलेलं आहे की 5,000 पुरुष होते, स्त्रिया आणि मुलं मोजलेली नव्हती. म्हणजे 5,000पेक्षा मोठा एवढा जमाव केवळ 5 भाकरी आणि 2 मासे एवढ्या जेवणाने तृप्त झाला. कारण येशूने आशीर्वाद दिल्यानंतर जेव्हा शिष्यांनी भाकरी आणि मासे वाढायला सुरुवात केली, तेव्हा ते संपले नाहीत, वाढत गेले, वाढत गेले, वाढत गेले. सगळे लोक जेवून तृप्त झाले आणि सगळ्यांचं पोट भरल्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना पुढची आज्ञा दिली, काही वाया जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. यातलं काहीच वाया गेलं पाहिजे नाही. आणि म्हणून शिष्यांनी गोळा करायला सुरुवात केली. ज्या काही भाकरी आणि जे काही मासे उरले होते ते जेव्हा गोळा केले, तेव्हा उरलेल्या माशांच्या आणि भाकरीच्या 12 टोपल्या भरल्या. हालेलुया, हालेलुया. हजारो लोकांनी त्यांच्या डोळ्या देखत हा एवढा मोठा चमत्कार पाहिला. त्यानंतर असं झालं की येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही समुद्रातून दुसऱ्या गावात जा, मी मागून येतो. आणि असं बोलल्यानंतर येशू डोंगरावर गेला प्रार्थना करायला. रात्र झाली, पहाट होत आली. मध्यरात्री येशू खाली उतरला, समुद्रावरून चालत चालत पलीकडे गेला. मध्यंतरी मत्स्यात शिष्यही त्याला भेटले आणि हे सगळे पलीकडे गेले. लोक मात्र आदल्या दिवशीचा चमत्कार विसरले नव्हते. जे त्यांनी आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं असं त्यांच्या डोळ्यासमोर घडलं होतं. म्हणून ते पुन्हा येशूला शोधायला लागले. कुठे गेला येशू, कुठे गेले त्याचे शिष्य. जिकडे भाकरीचा चमत्कार घडला होता तिकडे पण जाऊन त्यांनी पाहिलं, पण त्यांना ना येशू दिसला ना त्याचे शिष्य दिसले. आणि म्हणून ते येशूचा शोध घ्यायला लागले. नक्की गेला कुठे, नक्की त्याचे शिष्य पण कुठे गेले. आणि शेवटी येशूचा शोध घेत घेत जिथे येशू गेला होता तिथपर्यंत ते पोहोचले. जेव्हा त्याने येशू दिसला तेव्हा त्यांना खूप बरं वाटलं आणि त्यांनी येशूला पहिला प्रश्न केला, गुरुजी इथे कधी आलात? आम्ही एवढं तुम्हाला शोधत होतो, आत्ता तुम्ही इथे कसे पोहोचलात? तेव्हा येशूने त्यांना असं उत्तर दिलं नाही, सकाळी 6ला मी आलो की सकाळी 7ला पोहोचलो. मी रात्री निघालो होतो, समुद्रावरून चालत निघालो. लोकांचा प्रश्न होता, गुरुजी इथे कधी आलात? आणि येशूचं उत्तर आहे, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून माझा शोध करिता असं नाही, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता. म्हणजे आता परत तुम्ही जेवायला माझ्याकडे आला आहात. हालेलुया, हालेलुया. हसायला येतं ना, पण ही खरी माणसाची अवस्था आहे. एक माणूस प्रार्थनेला येतो, डॉक्टरने डायबिटीस सांगितलेलं आहे, मरेपर्यंत औषधं घ्यावी लागतील. खूप दुःखी होतो, मी मरणार कधी तोपर्यंत औषधं घ्यायची आणि हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे पथ्य करायचं, ते पथ्य करायचं, वैतागतो. आणि मग कुणीतरी त्याला सांगतं, अमुक एका ठिकाणी प्रार्थना होते, तू तिकडे प्रार्थनेला चल, बघ देव तुला बरं करेल. तो अगोदरच वैतागलेला असतो म्हणून तो प्रार्थनेला येतो. देवाची दया त्याच्यावर होते, डायबिटीस बरा होतो. तो नंतर जातो, तपासून घेतो. डॉक्टर म्हणतात तुला डायबिटीस नाहीये, काही औषधं घेण्याची गरज नाहीये, सगळं काही तू खाऊ शकतो. तो खुश होतो, पुन्हा येतो, या स्टेजवरून साक्ष देतो, लोक टाळ्या वाजवतात, देवाने त्याला बरं केलं. त्यानंतर कधीतरी 1-2दा आठवण पडली की प्रार्थनेला येतो आणि नंतर बंद करतो. काम झालं, डायबिटीस बरा झाला ना, आता काम झालं. नंतर पुन्हा काम कधी सुरू होईल? 6 महिन्यांनी की 2 वर्षांनी पुन्हा चक्कर यायला लागेल, पुन्हा त्रास सुरू होईल. तेव्हा मग त्याला आठवण होते,
मी 2 वर्षापूर्वी नायगावला अमुक ठिकाणी प्रार्थनेला गेलो होतो आणि तिकडे मी बरा झालो होतो. आता मला दुसरा आजार झाला, परत मला तिकडेच गेलं पाहिजे. तो परत येतो. देव दयाळू आहे म्हणून देव दया करतो, त्याला बरं करतो. पुन्हा तो येतो, साक्ष देतो, लोक टाळ्या वाजवतात, तो पण काहीतरी दान देतो, 1-2दा प्रार्थनेला येतो, पुन्हा प्रार्थनेला येणं बंद करतो. नंतर तो कधी येईल? पुन्हा 6 महिन्याने की वर्षभराने काहीतरी आजार होईल, तेव्हा तो परत प्रार्थनेला येईल. म्हणून येशू त्या लोकांना म्हणतो, मी तुम्हाला खरं खरं सांगतो, खरं खरं एकदम खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून माझा शोध करत आलात असं नाही, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करत आलात. तुम्ही एक चमत्कार बघितला म्हणून आता तुम्हाला अजून चमत्कार बघायचे आहेत. तुमच्या घरी कोण बरं नाहीये, ते बरे झाले पाहिजेत. तुमच्या घरात काही प्रश्न आहेत, ते सुटले पाहिजेत. तुमच्या जीवनात काही दुःख आहे, ते निघून गेलं पाहिजे. तुम्हाला परत जेवण पाहिजे. तुम्ही भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करत आलात, चिन्हे पाहिली म्हणून नाही. माझ्या हातून घडलेलं एवढं मोठं चिन्ह पाहिलं म्हणून तुम्हाला असं वाटलं नाही की हा जो चमत्कार घडवणारा आहे, एवढा अद्भुत चमत्कार ज्याने घडवला तो माणूस असू शकत नाही. तो स्वर्गातून आलेला खरोखर देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. हा स्वर्गातून उतरलेला देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. एवढं मोठं चिन्ह पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही की माझी ओळख करून घ्यावी, माझ्यावर विश्वास ठेवावा, माझी वचनं ऐकावीत आणि वचनाप्रमाणे वागावं, असं तुम्हाला वाटलं नाही. तुमचं भाकरी खाऊन पोट भरलं म्हणून तुम्ही परत भाकरी खायला आलात, म्हणजे पुन्हा 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 चमत्कार बघण्यासाठी आणि चमत्कार अनुभवण्यासाठी आलात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि येशू पुढे म्हणत आहे, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. तुम्हाला काल मी चमत्कार करून भाकरी आणि मासे खाऊ घातले, ते नाशवंत जेवण आहे. मी एका आंधळ्याचे डोळे उघडले, ती नाशवंत गोष्ट आहे. मी एका लंगड्याला चालतं केलं, ती नाशवंत गोष्ट आहे. मी एका बहिऱ्याचे कान उघडले, ही नाशवंत गोष्ट आहे. मी एका आजाराला बरं केलं, ही पण नाशवंत गोष्ट आहे. कारण या सगळ्या गोष्टी मी तुमच्या शरीरासाठी केल्या. आणि हे शरीर मातीतून बनलेलं आहे, हे परत एकदा मातीत जाणार आहे. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. तुमच्या शरीराच्या गरजांसाठी आणि शरीराच्या गरजांसाठी मी वारंवार चमत्कार करावेत अशी अपेक्षा बाळगू नका आणि त्यासाठी वारंवार मेहनत करू नका. तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे, याने ज्याच्यावर शिक्का मारलेला आहे, म्हणजे ह्याने जो माणूस नेमलेला आहे, तो मनुष्याचा पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त स्वतः तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. मी एका बाजूने चमत्कार दाखवतोय आणि दुसऱ्या बाजूने मी तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं अन्न देत आहे. तुम्ही फक्त चमत्काराकडेच पाहत आहात, पण मी सार्वकालिक जीवनासाठी आणलेलं अन्न तुम्ही स्वीकारायला तयार नाहीत आणि त्याकडे तुमचं लक्ष लागलेलं नाही. तुमचं लक्ष फक्त चमत्काराकडे लागलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. येशूने या जगामध्ये असताना खूप चमत्कार केले, अगणित चमत्कार. त्याच्या चमत्कारांविषयी योहान असं लिहितोय की येशूने एवढे चमत्कार केले की ते जर सगळे लिहून काढले असते तर मला असं वाटतं लिहिलेली पुस्तकं जगात मावली नसती. पण बायबलमध्ये मोजके चमत्कार लिहून ठेवलेले आहेत. योहान म्हणतो हे थोडके चमत्कार लिहिलेले आहेत, पण ते अशासाठी लिहिलेले आहेत की ते वाचून, ते ऐकून, पाहून तुम्हाला समजावं. काय समजावं? की येशू हाच ख्रिस्त आहे.
तो देवाचा पुत्र आहे आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून त्याच्या नावाने तुम्हाला जीवन प्राप्त व्हावं. येशूच्या नावाने तुम्हाला जीवन प्राप्त व्हावं हा मुख्य उद्देश आहे. चमत्कार हा येशूच्या कामाचा मुख्य उद्देश नाहीये. अद्भुत गोष्टी या येशूच्या कामाचा मुख्य उद्देश नाहीये. येशूच्या कार्याचा मुख्य उद्देश आहे माणसांना सार्वकालिक जीवन प्राप्त होणं. ते जर होत नसेल तर कॅन्सर मुक्ती काय कामाची, डायबिटीसमधून बरं होणं काय कामाचं, HIV बरं होणं काय कामाचं. तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्ही येशूच्या नावाने बरेही झालात आणि पुन्हा तुम्ही जगात गुंतून गेलात. तुम्ही बरं करणाऱ्या येशूकडे पाहिलं नाही, त्याला ओळखलं नाही, त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, त्याला तुमच्या हृदयामध्ये स्वीकारलं नाही तर तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही मराल तेव्हा दुसऱ्या क्षणाला तुमचा आत्मा नरकाच्या अग्नीमध्ये पडेल. तुम्हाला येशूने डायबिटीसमधून बरं केलं होतं, त्याचा फायदा कुठे झाला? तुमचा कॅन्सर बरा झाला, तुम्ही 3 महिन्यात मरणार होतात, आता अजून 15 वर्षे जगाल. पण 15 वर्षानंतर तुम्ही मराल, कारण इथे कोणी कायमचं राहत नाही. कधीतरी लोक मरतातच, सगळ्यांना मरावं लागतं. आणि 15 वर्षानंतर तुम्ही मेलात आणि मेल्यावर जर नरकात गेलात तर या कॅन्सर मुक्तीचा तुम्हाला फायदा काय आहे? योहान म्हणतोय हे चमत्कार, ही चिन्ह अशासाठी लिहिलेली आहेत की हे पाहून तुम्हाला विश्वास पटावा, तुम्हाला समजावं की येशू हाच ख्रिस्त आहे, तोच मुक्तीदाता आहे, तोच बचाव करणारा आहे, तोच वाचवणारा आहे, तोच तारणारा आहे. हे तुम्हाला समजावं आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावं. हे जीवन या जगातलं नाही, तो या जगातल्या जीवनाविषयी बोलत नाही तर स्वर्गातल्या अनंत काळच्या जीवनाविषयी बोलत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. ही पापी माणसाची पापी प्रवृत्ती आहे की आपण देवाचा एक चमत्कार बघितला की आपली अपेक्षा वाढते, अजून हे व्हायला पाहिजे, अजून ते घडायला पाहिजे. काही लोक साक्ष देत नाहीत. का देत नाहीत माहीत आहे? मी माझ्या 4 समस्या घेऊन येशूकडे आलो होतो, त्यातल्या 2च सुटल्या, अजून 2 बाकी आहेत. मग त्या जेव्हा सुटतील ना तेव्हाच मी साक्ष देईन. 4 समस्या आणल्या येशूकडे, 2 सुटल्या आणि 2 सुटल्या नाहीयेत, म्हणून मी साक्ष देत नाहीये. जेव्हा त्या सुटतील तेव्हा मग मी साक्ष देईन. म्हणजे काय? तुमचं लक्ष कशाकडे लागलेलं आहे? येशू म्हणतोय तुम्हाला सारखी भाकर पाहिजे. मी चमत्कार करून तुम्हाला जेवण घातलं आणि वारंवार तुम्हाला तेच हवं आहे, म्हणजे तुमचं लक्ष नाशवंत गोष्टीकडे लागलेलं आहे. तुमच्या जीवनातल्या 2 समस्या येशूने काढल्यानंतर तुमचं लक्ष त्याच्याकडे लागलं का? तो कोण आहे? माझ्या जीवनात ज्याने 2 चमत्कार केले तो कोण आहे? त्याला ओळखलं का? त्याच्यावर विश्वास ठेवला का? आणि तो सार्वकालिक जीवनासाठी जे अन्न देत आहे, म्हणजे त्याचं शरीर आणि रक्त हे आत्मिक दृष्टीने तुम्ही ग्रहण केलं का? त्याला तुम्ही अंतकरणात घेतलं का? कारण ते जर केलं नाही तर तुम्हाला सर्व काळचं जीवन मिळू शकत नाही. कारण येशू असं म्हणत आहे, पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे, म्हणजे सर्व समर्थ देवाने एकाच माणसावर शिक्का मारलेला आहे आणि हा माणूस देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. देवाने एकावरच शिक्का मारलेला आहे की तोच आम्हाला सर्व काळचं जीवन देऊ शकतो, तोच आम्हाला स्वर्गात घेऊ शकतो, तोच आमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहू शकतो, तोच आमची पाप पुसून टाकू शकतो, तोच आम्हाला शेवटच्या न्यायापासून वाचवू शकतो आणि तोच आम्हाला अनंत काळच्या स्वर्गात घेऊ शकतो. देवाने नेमलेला हा माणूस आहे. जरी तो देवपुत्र आहे तरी तो माणूस बनून आला होता. म्हणून येशूने स्वतःला अनेक वेळेला मनुष्याचा पुत्र म्हटलं. मनुष्याचा पुत्र, मनुष्याचा पुत्र. तो स्वतःविषयी बोलताना मनुष्याचा पुत्र म्हणतोय, कारण तो देवपुत्र होता, आजही आहे, पण तो मनुष्याचा पुत्र बनून जगात आला.
तो एक परिपूर्ण माणूस बनला आणि देवाने या परिपूर्ण माणसावर शिक्का मारला की जेवढे याच्याकडे येतील आणि जेवढे याच्यावर विश्वास ठेवतील ते सगळे स्वर्गात पोहोचतील. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही तुमच्या मुलाला एखाद्या मोठ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी गेलात, तुम्ही तिथे पिऊनला भेटलात तर तुमचं काम होऊ शकेल. तिथे छोटे छोटे क्लार्क असतील, त्यांना तुम्ही भेटलात तर तुमचं काम होऊ शकेल. त्या शाळेमध्ये शिकवणारे कितीतरी शिक्षक असतील, त्यांना तुम्ही भेटलात तर तुमचं काम होऊ शकेल? शक्य नाही. शाळेच्या मुख्य व्यक्तीने ज्या व्यक्तीला त्या खुर्चीवर बसवलेलं आहे, ज्या व्यक्तीला त्यासाठी नेमलेलं आहे, त्या व्यक्तीकडे गेलात तरच काम होईल. दुसऱ्या कोणाकडेही गेलात, पिऊनकडे जा, क्लार्ककडे जा, शिक्षकांकडे जा, काम होऊ शकणार नाही. पण देवाने शिक्का एकावरच मारलेला आहे, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त. हालेलुया. म्हणून बायबल म्हणतं की आकाशाखाली पृथ्वीवर तारणासाठी एकच नाव आहे, एकच नाव, आणि हे नाव देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारलेला आहे, तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं अन्न देईल. त्यासाठी श्रम करा. म्हणजे हे अन्न मिळवायला श्रम करायची गरज आहे. आता तुम्ही एवढ्या गरमीमध्ये बसलेला आहात, हे तुमचे श्रम सुरू आहेत. कशासाठी सुरू आहेत? सार्वकालिक जीवनाचं अन्न मिळवण्यासाठी. हे येशूचे शब्द आहेत. श्रम घ्या. ते अन्न मिळवायला श्रम घ्या. आपोआप मिळत नाही. सार्वकालिक जीवनाचा रस्ता देवाने खूपच सोपा केलेला आहे, पण खूप लोकांना जगाचा कठीण मार्ग आवडतो. देवाने तयार केलेला सोपा रस्ता आवडत नाही. तुम्ही मला सांगा, आता तुम्ही पण घाम पुसताय, मी पण वारंवार घाम पुसते. आपल्याला एवढा घाम होतोय, एवढा उकाडा आपण सहन करतोय, ही आपली मेहनत सुरू आहे ना. कशासाठी? एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला 10 तोळे सोनं मिळणार आहे आणि मला 10 बंगले मिळणार आहेत. काय मिळणार आहे आपल्याला? स्वर्ग मिळणार आहे. हालेलुया. श्रम घ्या. येशू म्हणतोय श्रम घ्या. हे सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं अन्न तुम्हाला मिळावं म्हणून श्रम घ्या. तुम्ही पैसे घालवता, वेळ घालवता, मेहनत घेता, त्रास घेता आणि तुम्ही ते पोहोचता. तुम्ही रोज जर घरात प्रार्थना करत असाल ना, तर ती फार मोठी मेहनत आहे. कारण मी तुम्हाला सांगते, 2 तास स्वयंपाक करणं सोपी गोष्ट आहे. 1 तास घासून घासून कपडे साफ करणं, कपडे धुणं सोपी गोष्ट आहे. पण अर्धा तास प्रार्थना करणं महाकठीण गोष्ट आहे. महाकठीण गोष्ट. कारण तुम्ही प्रार्थना करायला बसलात की तुमचा मोबाईल वाजणार. तुम्ही प्रार्थना करायला बसलात की कोणाला तरी अचानक तुमची आठवण येईल. तुम्ही प्रार्थना करायला बसलात की अचानक दारावर कोणीतरी तुम्हाला भेटायला येईल. तुम्ही प्रार्थना करायला बसलात तर कोणीच नाही आलं तर डोळ्यामध्ये झोप तरी येईल. मला नेहमी या गोष्टीचं आश्चर्य वाटते की 3 तास सिनेमा बघताना लोकांचा डोळा एकदा पण लागत नाही. बरोबर ना? 3 तास सिनेमा बघताना एकदा पण डोळा लागत नाही. अर्धा तास प्रार्थना करताना झोप कशी येते हो? कारण प्रार्थना ही देहाची गोष्ट नाहीये, ही आत्म्याची गोष्ट आहे. प्रार्थना ही नाशवंत गोष्ट नाहीये, ही अविनाशी गोष्ट आहे. कारण आपला आत्मा अविनाशी देवाबरोबर बोलत असतो. जेव्हा तुम्ही सिनेमा बघता त्यावेळेला तुम्ही एक नाशवंत गोष्ट करत असता. तेव्हा तिथे तुमच्या आत्म्याचा संबंध नसतो. तुमचं शरीर आणि तुमची बुद्धी पण एक नाशवंतच गोष्ट आहे. या नाशवंत गोष्टीबरोबर नाशवंत गोष्टीचा संबंध सुरू असतो. पण जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपला आत्मा जो अविनाशी आहे तो
जो खरोखर अविनाशी आहे त्या जिवंत देवाबरोबर बायबल म्हणतं ज्याला कधीच मरण नाहीये अशा सदाजीवी परमेश्वराबरोबर बोलत असतो. आणि म्हणून सैतानाला ही गोष्ट नको असते. नका बोलू देवाबरोबर, नका बोलू देवाबरोबर, माझ्याशी बोला, तुम्हाला काय पाहिजे ते मी द्यायला तयार आहे, पण देवाबरोबर बोलू नका. लोकांना प्रार्थना करताना झोप लागते, लोकांना प्रवचन ऐकताना झोप लागते, लोकांना बायबल वाचताना एकदम गाढ झोप लागते. या आत्मिक गोष्टीपासून सैतान आपल्याला लांब ठेवतो. किती लोक म्हणतात जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेसाठी घरातून निघायची तयारी करतो तेव्हा अचानक काहीतरी घडतं. एकतर जोरात डोकं दुखायला लागतं, नाहीतर पोटात दुखायला लागेल, नाहीतर जुलाब सुरू होतील, काहीतरी होतं जेणेकरून आम्ही इकडे पोहोचू नये. खरं आहे ते. म्हणून येशूने सांगितलं श्रम करा. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं 2 तास घाम गाळून स्वयंपाक करणं सोपी गोष्ट आहे, 1 तास मेहनत घेऊन कपडे धुणं सोपी गोष्ट आहे, पण अर्धा तास देवाच्या समोर बसून त्याची स्तुती करणं, त्याला धन्यवाद देणं आणि आत्म्याने त्याच्याशी बोलत राहणं ही फार 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 कठीण गोष्ट आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही येशूला मिळवण्यासाठी जे काही श्रम करत आहात ते नाशवंत गोष्टीसाठी नाहीत, तर अविनाशी गोष्टीसाठी म्हणजे स्वर्गासाठी आहेत. हालेलुया, हालेलुया. एवढ्या गरमीमध्ये एवढा उकाडा सहन करून तुम्ही इकडे येता, इथे बसता, खरं म्हणजे तुम्हालाच माहीत नाहीये की तुमच्यासाठी स्वर्गामध्ये केवढं मोठं प्रतिफळ देव राखून ठेवत आहे. येशूला मिळवण्यासाठी जी मेहनत तुम्ही घेता त्यात थोडीशी सुद्धा मेहनत फुकट जाणार नाही, थोडी पण नाही. कारण येशूला मिळवण्यासाठी घेतलेली मेहनत ही सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी घेतलेली मेहनत आहे. इथे घामाच्या धारा वाहतील, इथे उकाडा सोसवणार नाही, इथे त्रास होईल, पण अनंत काळ देवाबरोबर हसत राहू, अनंत काळ देवाबरोबर आनंदात राहू. हालेलुया, हालेलुया. येशूला मिळवा, येशूला मिळवून घ्यायचा प्रयत्न करा, कारण तो जीवनाची भाकर आहे. तो देवाने शिक्का मारलेला मनुष्य आहे जो आम्हाला स्वर्ग देऊ शकतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुमच्या जीवनात देवाने 1 चमत्कार केला असेल, 2 चमत्कार केले असतील, हे पाहिल्यानंतर आता त्या चमत्कारांकडे पाहत राहू नका, तर चमत्कार करणाऱ्या देवाकडे पहा, त्याला ओळखा. नाहीतर 1 चमत्कार झाला आणि दुसरा घडत नाहीये म्हणून नाराज व्हाल आणि विश्वास संपेल. आपलं खरं घर स्वर्गात आहे. म्हणून या जगात तुमचं घर असावं अशी जेवढी तुम्ही इच्छा बाळगता त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने तुम्ही स्वर्गात पोहोचावेत आणि अनंत काळ देवाबरोबर राहावेत अशी इच्छा बाळगा आणि त्यासाठी प्रयत्न करा. अशी इच्छा बाळगा की हे जीवन संपल्यानंतर मला स्वर्गात जायचं आहे, मला माझ्या प्रभूला पाहायचं आहे, मला त्याच्याबरोबर राहायचं आहे, मला आनंदात राहायचं आहे. त्या स्वर्गामध्ये दावीद असेल, वैभवशाली राजा तो तिकडे असेल, त्या स्वर्गात मोशे असेल, त्या स्वर्गामध्ये देवाचा विश्वासू माणूस अब्राहम असेल, त्या स्वर्गामध्ये इसहाक असेल, याकोब असेल, त्या स्वर्गामध्ये सगळे मोठे मोठे देवाचे संदेष्टे असतील आणि त्या स्वर्गामध्ये आमचे DGS दिनकरण पण असतील, त्या स्वर्गामध्ये आमचे बिली ग्रॅहम पण असतील. या पृथ्वीवर असताना आम्ही त्यांना भेटू शकलो नाहीत, आम्ही त्यांना पाहू शकलो नाही, पण त्या आमच्या खऱ्या घरात आम्ही पोहोचू आणि कायमचे एकत्र आनंदात राहू, कायमचे अनंत काळ. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या पृथ्वीवरचं जीवन काय कामाचं आहे. इथे आपण थोड्या दिवसांचे पाहुणे आहोत, लक्ष तिकडे लावा.
तुम्हाला आणि मला आपला पुढचा क्षण माहिती नाहीये, उद्याचा दिवस माहिती नाहीये. येशू म्हणतोय नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारलेला आहे, तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारा अन्न देईल. त्यासाठी श्रम करा. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाऊ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहो. आमीन.